साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी। महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी भूकदन यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन। एक दिवसाआधी विधान परिषदेतील सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत असताना मध्येच हातवारे करून बोलणाऱ्या प्रसाद लाडांना दानवे यांनी खडसवल्यामुळे सभापती यांनी आज त्यांचे निलंबन केले। त्यांचे पडसाद आज भोकरदन शहरात उमटले असून महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे अंबादास दानवे हे सभागृहामध्ये जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या, सुशिक्षित, बेरोजगारांच्या, कंत्राटी नोकरदारांवर होणाऱ्या अन्यायाला सभागृहात विरोधी पक्षनेता या नात्याने आवाज उठवतात। त्याचीच भीती बाळगून या हुकुमशाही दळबद्री सरकारने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन करून एका प्रकारे महाराष्ट्रातील 10 कोटी जनतेचा आवाज दाबण्याचे काम हे हुकुमशाही सरकार करीत आहे। तसेच चुकीच्या पद्धतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे व त्यांना अधिवेशन काळात जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची संधी द्यावी। अन्यथा भोकरदन तालुका महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मनीष श्रीवास्तव, शिवसेना शहर प्रमुख महेश पुरोहित, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दकी, राष्ट्रवादीचे गटनेते नसीम पठाण, काँग्रेस तालुका अध्यक्ष त्र्यंबक पाबळे, नगरसेवक इजाज पठाण, शमीभाई मिर्झा, सरपंच कृष्ण काळे, रमेश चोरमारे, विठ्ठल पवार, विपिन जोशी, जयंत जोशी, शेख अजीम, गुड्डू कादरी, ज्ञानेश्वर सहाने आदी उपस्थित होते। येस मराठीसाठी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।